साथ दिलेली चांगल्या चांगल्या त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन आपण ऐकलं. अर्थात राखीजी झावरे आपणास विनंती करतोय आपल्या शुभास्ते या ठिकाणी पुढील समालोचन करावं. धन्यवाद. हॅलो, स्वर्गीय संतोष पाटील पुरस्कृत घसवड आणि भुवनेश्वर 11 रोहा या दोन्ही संघांदरम्यान सामना चालू आहे. घसवड संघाला एक विनंती असेल की आपला एक 12वा प्लेयर प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. मित्रांनो, दोन फलंदाज मैदानात आलेले आहेत. निकेत मुंडे आणि तुषार कांबळे या दोन फलंदाजांदरम्यान आपण अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत बघितली. मी पुन्हा एकदा विनंती करतो समीर शेळके सॅम आणि सुचित तोडणकर बंटी या दोघांनाही विनंती करतो. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका येतोय, चेंडू लँड होतोय बाउंड्री लाईन सीमारेषे पार 6 धावांसाठी. मी दोघांनाही विनंती करतो कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. समीर शेळके उर्फ सॅम आणि सुचित तोडणकर उर्फ बंटी. घसवडचा एक प्रतिनिधी कृपया आम्हाला द्यायचा आहे. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. दरम्यान दुसरा चेंडू असेल षटकातील. पुन्हा एकदा चेंडूवरचा चांगला समाचार घेतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी लगातार 2 चेंडूवर 2 षटकार मारतोय तो निकेत मुंडे. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. मगाच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती निकेत याने. त्याच पद्धतीची फलंदाजी आता सुद्धा करताना दिसतो तो निकेत मुंडे. अतिशय सुरेख सुरुवात आपल्या संघासाठी करताना दिसतो तो निकेत. लगातार 2 चेंडूवर 2 मोठे फटके येत आहेत निकेतच्या बॅटमधून. प्रतीक. दरम्यान गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचतोय. गोलंदाज आहे प्रतीक, ज्याच्या षटकातील 2 चेंडूंची फेक झाली आहे. 2 चेंडूंमध्ये लगातार 2 षटकार आले. 12 धावा खर्च केल्या गेल्या. षटकातील तिसरा चेंडू असेल. प्रतीकाचा सामना करेल तो पुन्हा एकदा निकेत. आता मात्र अतिशय सुरेख चेंडूची फेक करतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू टाकतोय. क्रिकेट विश्वातील ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. निश्चितच मात्र फलंदाज अतिशय चुस्त आहे, ज्याच्या माध्यमातून 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो 13 या धावसंख्येवर. निश्चितच 2 चेंडू अतिशय खराब फेक झाली होती, ज्या चेंडूवर लगातार 2 षटकार आले होते. परंतु त्यानंतरचा कमबॅक अतिशय सुरेख होता तो प्रतीक याचा. षटकातील 4था चेंडू असेल. प्रतीकाच्या गोलंदाजीतील सामना करेल तो फलंदाज तुषार. दरम्यान 1 धाव निश्चित जोडली जाईल कार्पेटच्या सहाय्याने. 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 14 या धावसंख्येवर. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी या षटकातील. कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर जो पट्टा लावलेला आहे त्या पट्ट्यावर कोणी बसू नका, विनंती आहे. षटकातील 5वा चेंडू असेल. फ्लोअर फुलटा चेंडू होता, त्याचा चांगला समाचार घेतो. चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने बाउंड्री लाईनच्या दिशेने. बाउंड्री लाईन चेंडू क्रॉस करतोय. दरम्यान 4 धावा निश्चित जोडल्या जातात. 4 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या 4 ने वाढतोय. धावसंख्या होती ती 18. अजून सुद्धा एका चेंडूचा खेळ होणं बाकी या षटकातील. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. दरम्यान अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसला तो भुवनेश्वर संघाचा निकेत मुंडे, ज्याच्या माध्यमातून 2 षटकार आणि 1 चौकाराची फलंदाजी आतापर्यंत आपण बघितली. षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तो निकेत. आता मात्र पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडूची फेक करतोय, ज्या चेंडूवर एकही धाव खर्च होत नाही. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची समाप्ती करतोय तो प्रतीक. दरम्यान पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या होती ती बिनबाद 18. अतिशय सुरेख फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला निकेतच्या माध्यमातून. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकामध्ये 18 धावा जमा करण्यात यशस्वी ठरला तो भुवनेश्वर 11 रोहा संघ. अतिशय सुरेख फलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. त्याच्यानंतर नवीन गोलंदाज असेल स्वर्गीय संतोष पाटील पुरस्कृत घसवड संघाकडून. कृपया घसवड संघाला विनंती आहे की आपला एखादा एक्स्ट्रा प्लेअर असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या, जेणेकरून प्रत्येक प्लेयर्सचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल.
मित्रा गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. चार आहेत. कितवा राऊंड आहे? दुसरा राऊंड मध्ये किती मॅच आहे? तीन होती. दरम्यान गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रा. प्रणय गोलंदाज येतोय. प्रणय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर चेंडूची फेक करतोय. मात्र पंचांच्या नजरेत हा चेंडू निश्चितच खराब असेल, अवांतर असेल. पंच आमच्याकडे झुकून सांगतात का हा खराब चेंडू आहे, खराब चेंडूची फेक होतोय. एक धाव निश्चित जोडली जातोय ती. भुवनेश्वर 11 संघाच्या खात्यात एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय तो. 19 या धावसंख्येवर अतिशय खराब सुरुवात म्हणावी लागेल ती. संतोष पाटील पुरस्कृत घसवड संघाकडून पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक होतोय ती. प्रणयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल ती भुवनेश्वर 11 संघाच्या खात्यात. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा संघ पुढे जातोय. धावसंख्या होतोय ती 20. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली आपल्याला आतापर्यंत. निकेत माध्यमातून 2 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून अतिशय चांगली फलंदाजी करताना दिसला. परंतु आता स्ट्राईकवर आहे तो तुषार. गोलंदाजी मार्कवर प्रणय आतापर्यंत 2 चेंडूची फेक केली. दोन्ही चेंडू अवांतर फेकले. षटकातील पहिला चेंडू असेल पुन्हा एकदा. आता मात्र अचूक टप्प्यावर चेंडू फेकतोय. आता मात्र चांगला सूर गवसतोय. चेंडू बॅटची काढा घेतोय. मात्र फलंदाजामध्ये जो प्रामाणिकपणा आपल्याला इथं बघायला मिळाला तो अतिशय सुरेख होता. चेंडूने बॅटची कडा घेतली होती. पंच फलंदाजाला बाद करण्याच्या अगोदरच फलंदाजाने सांगितलं की चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडूने फलंदाजाने ग्राउंड सोडला आणि फलंदाज परतलाय. दरम्यान नवीन फलंदाज येतोय प्रथमेश पाटणकर. मित्रांनो जर आपला पुढचा फलंदाज आहे त्याला सुद्धा मैदानात पाठवायचं आहे. एक्स्ट्रा पुढचा फलंदाज असेल त्याला सुद्धा मैदानात पाठवायचं आहे. वेळ खूप जातोय. भुवनेश्वर संघाला विनंती आहे पुढचा फलंदाज सुद्धा मैदानात पाठवायचा आहे. दरम्यान अतिशय सुरेख गोलंदाजी आता मात्र कमबॅक करताना दिसतोय तो प्रणय. निश्चितच 2 चेंडू खराब फेकले होते, अवांतर फेकले होते. मात्र आता चांगला टप्पा गवसलाय तो गोलंदाजाला. निश्चितच पहिल्या चेंडूवर तुषार याची पारी समाप्त केली ती 1 या धावेवर. प्रणय आपल्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूची फेक करण्यासाठी तयार. नवीन आलेला फलंदाज असेल तो प्रथमेश पाटणकर. एक नावाजलेला फलंदाज रोहा संघाकडून खेळतोय. दरम्यान एक मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडू फील्ड करतोय. चेंडूची फेक करतोय. दरम्यान एक धाव मात्र निश्चित जोडली जाईल. आता मात्र स्ट्राईकवर जातोय तो निकेत, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 2 षटकार आणि 1 चौकाराची फलंदाजी बघितली. असा निकेत मात्र स्ट्राईकवर जातोय. गोलंदाजी मार्कवर मात्र पुन्हा एकदा प्रणय तयार. आतापर्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणार प्रणय. आता मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल होईल का? आणि अचूक झेल मात्र टिपतोय. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळालं. ते प्रणय याच्या माध्यमातून निश्चितच पहिली गोलंदाजी केली होती ती. प्रथम गोलंदाजी प्रतीक यांनी केली होती. निश्चितच प्रतीक थोडासा महागडा ठरला होता. प्रतीकाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 18 धावा सुद्धा खर्च झाल्या होत्या. परंतु त्यानंतर प्रणय याने सलग 2 चेंडू अवांतर फेकले. त्याच्यानंतरचे जे 3 चेंडू होते ते अप्रतिम होते. त्या 3 चेंडूंमध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी ठरला. तुषार आणि निकेत यांना सलामीची जोडी तंबूत परतली. त्याच्यानंतर नवीन फलंदाज येतोय शुभम पाटणकर. हे 2 सख्खे भाऊ मैदानात येताना दिसत आहेत. प्रथमेश पाटणकर आणि शुभम पाटणकर. दरम्यान चौथा चेंडू असेल.
अतिशय अचूक टप्प्यावर मात्र गोलंदाजी करताना दिसतोय तो प्रथमेश. फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूंची फेक केली, फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज, मोठे फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला आतापर्यंत तो प्रथमेश. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र 2 चेंडूंची फेक होणं बाकी या षटकातील. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी प्रणय याने केलं. प्रतीक थोडासा महागडा ठरला होता, परंतु त्यानंतर आपल्या संघासाठी एक चांगली बाजू कमबॅक करताना दिसला तो प्रणय. चेंडू पुन्हा एकदा उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल होईल का? आणि अचूक झेल पुन्हा एकदा टिपतोय. तिसरा हादरा बसतोय प्रथमेशच्या माध्यमातून. राजदीप जावरे जरा समालोचन कक्षाकडे यायचं आहे. सुयश कोळी दरम्यान नवीन फलंदाज सूरज कोळी. दरम्यान 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 22. 3 बाद 22 अशी धावसंख्या होते ती भुवनेश्वर 11 रोहा संघाची. निश्चितच पहिलं षटक अतिशय सुरेख होतं ते रोहा संघाच्या बाजूनं. ज्या षटकामध्ये 18 धावा केल्या होत्या निकेतच्या माध्यमातूनच. 2 षटकारांनी एक चौकार सुद्धा पाहिला होता आपण, परंतु त्यानंतरचे षटक होतं ते प्रणय याचं होतं. त्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. 3 फलंदाजांना मात्र बाद करण्यात यशस्वी ठरला तो प्रणय. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि चांगला कमबॅक आपल्या संघासाठी करून दिला तो प्रणय याने. नवीन गोलंदाज गोलंदाजाचं नाव प्रेम. ज्याच्या नावातच प्रेम आहे असा प्रेम गोलंदाजी मार्कवर येतोय. निश्चितच पहिला चेंडू असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर. अतिशय सुरेख चेंडूची फेक करतोय. चेंडू बॅटची कडा घेतोय, परंतु फलंदाजाला मात्र चेंडूचा संपर्क व्यवस्थित करता आला नाही. यष्टीरक्षक सुद्धा आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करतोय तो गोलंदाज प्रेम. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. निश्चितच एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. घसवड आणि भुवनेश्वर 11 रोहा या 2 संघांदरम्यान. आता मात्र एक मोठा फटका येतोय. चेंडू लँड होतोय बाउंड्री लाईन सीमापार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. आता मात्र शुभम आक्रमक होताना दिसतोय, कमबॅक करताना दिसतोय. शुभम याच्या माध्यमातून एक षटकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार प्रेम. आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होतोय. अतिशय सुरेख कमबॅक करताना दिसला तो प्रेम. निश्चितच अगोदरच्या चेंडूवर एक षटकार आला होता, त्यानंतरचा चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर फेक केली आणि निर्धाव चेंडूची फेक केली. दरम्यान चेंडू असेल तो 4था या षटकातील प्रेम याचा. आता मात्र फुलटॉस चेंडू ज्याचा समाचार घेतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसतोय तो शुभम. 4 धावांच्या मदतीनं
भुवनेश्वर 11 संघ जाऊन पोहोचतो 32 या धावसंख्येवर. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी. निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतो. ती शुभम याच्या माध्यमातून एक षटकार आणि एक चौकाराच्या माध्यमातून वैयक्तिक 11 या धावसंख्येवर खेळतोय तो शुभम. प्रेम याला निश्चितच कमबॅक करावा लागेल, कारण प्रेम याच्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्यात. निश्चितच 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत प्रेम याने. त्याच्यानंतर 5वा चेंडू असेल प्रेम याच्या षटकातील, जो शुभमसाठी असेल. ज्या शुभमने आतापर्यंत एक षटकाराने एक चौकाराच्या माध्यमातून आपली फलंदाजी करतोय तो शुभम. स्ट्राईकवर पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि चौथा हादरा बसतोय शुभम याच्या माध्यमातून. भुवनेश्वर 11 रोहा संघाला. दरम्यान किशोर मात्रे पुरस्कृत खानाव वर्सेस शेळके शाहीर ब्रदर्स भोनंग या दोन्ही संघांच्या संघनायकाने ह्या सामन्याचं पहिलं पर्व संपेपर्यंत नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघांना मी विनंती करतो, या सामन्याचं पहिलं पर्व संपेपर्यंत नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि पुन्हा एकदा अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. मोठी अपील असेल पंचांसाठी, एक मोठा निर्णय असेल, परंतु पंचांच्या नजरेत हा फलंदाज सेफ आहे. दरम्यान तिसरं षटक संपतोय. तिसऱ्या षटकाअखेरीस धावसंख्या होती ती 32. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. ती प्रेम याच्या माध्यमातून 10 धावा निश्चितच खर्च केल्या. एक फलंदाज मात्र बाद करण्यात यशस्वी ठरला तो प्रेम. आता शेवटचं षटक असेल, ज्या षटकामध्ये निश्चितच मोठ्या धावांचा डोंगर उभा करायचा असेल तो. भुवनेश्वर 11 रोहा संघाला. फलंदाजी मार्कवर मात्र नवीन फलंदाज आलाय, ओमकार तांबे, जो दहावीर चषक ओमकार टवटे जो दहावीर चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट ज्याच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला मिळाली तो ओमकार टवटे स्ट्राईकवर येतोय. मात्र गोलंदाज असेल संतोष पाटील पुरस्कृत घसवड संघाकडून नवीन गोलंदाज असेल. शेवटचं षटक असेल, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करायच्या असतील त्या. गोलंदाजाचं नाव मित्र आमच्यापर्यंत पोहोचवा. समाधान गोलंदाजाचं नाव समाधान असेल, जो घसवड संघाकडून गोलंदाजी करेल. मात्र स्ट्राईकवर असेल तो एक मोठा फलंदाज ओमकार टवटे. षटकातील पहिलं चेंडू असेल ओमकारसाठी. समाधानाच्या माध्यमातून निश्चितच मोठी धावसंख्या उभी करावी लागेल ती भुवनेश्वर 11 संघाला. दरम्यान पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, ज्याचा चांगला समाचार घेतला. चेंडू लँड झाला बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी या 6 धावा जोडल्या गेल्या. निश्चितच भुवनेश्वर 11 संघाच्या खात्यात 6 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 38 या धावसंख्येवर. दरम्यान दुसरं चेंडू असेल, या षटकातील शेवटचं षटक प्रगतीपथावर. चौथं षटक असेल, जे षटक घेऊन आलाय समाधान. पहिल्या षटकावर निश्चितच 6 धावा आल्या. आता मात्र कमबॅक करावा लागेल तो समाधानाला, कारण समोर मोठा फलंदाज आहे. आता मात्र चांगला चेंडू उसळी घेणारा चेंडू होता. फलंदाजाला चेंडूचा समाचार व्यवस्थित घेता आला नाही. निश्चितच चेंडू स्टिकरवर लागला होता, परंतु 2 धावा जोडल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 40. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ होणं बाकी या षटकातील, या सामन्यातील. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तो ओमकार टवटे, ज्याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत एक षटकार बघितला. तोच ओमकार दहावीर चषकामध्ये ज्याने
सर्व प्रेक्षकांचं मन जिंकली होती आपल्या फलंदाजीतून. तोच ओमकार फलंदाजी मार्कवर, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा समाधान तयार. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका येतोय समाधान याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक षटकार येतोय. या 6 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो 46 या धावसंख्येवर. निश्चितच गोलंदाजी खराब होतोय, चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी केली जातोय. धन्यवाद डीजे. दरम्यान अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय ती ओमकार याच्या माध्यमातून. अतिशय 2 षटकार आतापर्यंत आपल्याला या षटकामध्ये ओमकार याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं होतं त्याच पद्धतीची फलंदाजी मात्र करताना दिसतोय तो ओमकार. कारण मधले 2 षटक हे अतिशय सुरेख फेक झाली होती. 2 षटकांमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली होती प्रणय आणि प्रेम यांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र समाधान थोडासा महागडा ठरताना दिसतोय तो घसवड संघाकडून. आता मात्र फटका पोचतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय का, परंतु पोहोचत नाही. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. 2 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 48 या धावसंख्येवर. अजून सुद्धा 2 चेंडूंची फेक होणं बाकी, 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी या सामन्यातील. ओमकार मात्र अजूनपर्यंत स्ट्राईकवर आहे, ज्याच्या माध्यमातून 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिले तोच ओमकार. गोलंदाजी मार्कवर मात्र समाधान तयार. पुन्हा एकदा फटका पोचतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते यष्टीरक्षक आणि झेल टिपतोय. मात्र ओमकार याची पारी समाप्त होतोय. वैयक्तिक 16 या धावसंख्येवर अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली ओमकार याच्या माध्यमातून. एक चांगली धावसंख्या उभी करताना दिसला तो ओमकार. फलंदाज येतोय. दरम्यान शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या सामन्यातील. समाधान याच्या माध्यमातून फेकला जाईल. फलंदाजी मार्कवर असेल फलंदाज ज्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. दरम्यान मोठा फटका येतो, चेंडू लँड होते पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी धावसंख्या होईल ती 54-55 धावांचं टार्गेट असेल ते. संतोष पाटील पुरस्कृत घसवड संघासाठी मी पुन्हा एकदा पुकार देतोय तो खानाव आणि शेळके शाहीर ब्रदर्स भोनंग या 2 संघांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. घसवड संघाला मी विनंती करतो की 3 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत, वेळ खूप जातोय. खानाव संघाला विनंती करतो की आपला कर्णधार आलेला आहे ते उपस्थित आहे विनय. भोनंग संघाला विनंती करतो मंथन शेळके संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. हॅलो चेक. काही क्षणातच आपण या ठिकाणी नवतरुण खानाव विरुद्ध शेळके शाहीर ब्रदर्स भोनंग या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा गोल करणार आहोत. दुसऱ्या फेरीचा आपण पाहिलं तर पहिला सामना हा मात्र चालू आहे मैदानावरती आणि दुसरा सामना आपण पाहिलं तर शेळके शाहीर ब्रदर्स भोनंग विरुद्ध नवतरुण खानाव या दोन्ही संघादरम्यान ही नाणेफेक असणार आहे. आणि 3 ओव्हरचा हा सामना असणार आहे असं मात्र मंडळातर्फे कळवण्यात आलेलं आहे. तर लगेच मी विनंती करतो अर्थात
आपण पाहिलं तर खूप मोठी स्पर्धा अर्थात युवा पिढी भुनंग आयोजित कैलासवासी श्री परशुराम नथू पाटील व कैलासवासी कुमारी आसावारी परशुराम पाटील यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. भुनंग गावामध्ये ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेनिमित्त सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवर मंडळींचं आणि सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करत आहे, कारण संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं योगदान सिद्धांतजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचे सर्व आणि त्यांनाच मी विनंती करतोय की आपल्या शुभस्ते या ठिकाणी या सामन्याचा अर्थात नाणेफेकीचा गोल करायचा आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी विनय पाटील आहे आणि त्याचे समवेत मंथन या दोघांमध्ये आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल होतोय. हॅलो. आणि नाणेफेकीचा कौल हा नवतरुण खानावळ संघाकडे जातोय. तर प्रथम आपला निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू पाहिजे. क्षेत्ररक्षण करण्याचा असं काय निर्णय घेतला, म्हणजे काय असं तुम्ही या मैदानावरती पाहिलं किंवा या खेळपट्टी पाहिलं की तुम्हाला पहिलं फिल्डिंग करा असं वाटलं? या खेळपट्टीवर रन चेस होत आहेत, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. समोरचा संघ बघितलंच तर भुनंग संघ म्हणजे आपल्या सर्वांचा माहितीतला संघ आहे. अगदी आपल्या पट्ट्यामध्ये येऊन सुद्धा ज्याने प्रथम क्रमांकाचं बक्षीस बऱ्याच वेळेला पटकावलं आहे, किंवा जर वर्षीचा त्याचा फॉर्म बघितला तर जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी, मग त्याच्यामध्ये जयेश असेल, प्रणय असेल किंवा अन्य त्यांच्या समवेत जे आता यंग टॅलेंट आहे, ज्यांचा तो कर्णधार आहे गोलंदाज, त्याला सुद्धा बेस्ट बॉलर म्हणून सुद्धा एक चांगलं त्या ठिकाणी टुर्नामेंट पारितोषिक मिळालं होतं. तर भुनंग संघाबद्दल काय म्हणशील? भुनंग संघ एक या विभागातील दादा संघ आणि एक पूर्ण परिपक्व संघ आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि या विभागात त्यांनी खूप नंबर मारले आहेत. सीझन 2021-22मध्ये खूप सारे नंबर मारले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर खेळताना आम्ही खूप मेहनत घेऊन खेळू. तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुझ्या समोर आहे. अगदी वयाने खूप लहान आहेत, परंतु जर पाहिलंच तर त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्यांना ग्रामस्थांची नक्कीच सहकार्य आहे. तर सिद्धांतजी पाटील यांच्याबद्दल काय म्हणशील? दादा, प्रथम तुम्हाला मी धन्यवाद बोलतो की एवढ्या मोठ्या स्पर्धेचं तुम्ही आयोजन केलं आणि सर्व खेळाडूंना एक खेळण्यासाठी संधी दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर फिल्डिंगचा आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. 4 षटकांचा सामना. भुनंगचा संघ म्हटलं की त्याच्यामध्ये चांगले फलंदाज आहे. 3 षटकांचा सामना आहे, लक्षात की 4 षटकांचा नाही आहे. तर या 3 षटकांमध्ये किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमी 30 धावांपर्यंत. तर दोनही संघांचा आपण विचार केला तर दोनही संघ फार बल्लाढ्य संघ आहेत, कारण जवळपास नवतून खानावच्या नावावरती 12 ते 13 फायनल आहेत आणि भुनंग संघाच्या नावावरती सुद्धा भरपूर सारे फायनल आहेत आणि यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर या दोन्ही संघादरम्यान आपल्याला एक क्रिकेटचं महायुद्ध किंवा क्रिकेटचं थरार आपल्याला पाहायला मिळेल. तसेच आदरणीय चंद्रकांतजी ठाकूर आपण प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहात, तर मी विनंती करतोय खास करून सिद्धांतजी पाटील यांचा या ठिकाणी नम्रतेचं विनंती आहे की आपण लगेचच आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. जेवढं की या भुनंग गावातील सर्व ज्येष्ठ व्यक्ती आहेत, वरिष्ठ व्यक्ती आहेत, सर्व मान्यवर आहेत, त्या सर्वांना मी विनंती करतोय आपल्यासाठी या ठिकाणी खूप चांगलं व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावरती येऊन खऱ्या अर्थानं या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर मी सर्वांना विनंती करते, जे कोणी भुनंग गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत, जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्या सर्वांना विनंती करत आहे खास करून सिद्धांतजी पाटील यांच्या माध्यमातून की आपण लगेच आमच्या येऊन व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तसेच घसवड संघाचा प्रतिनिधी अजूनही आमच्या इथे उपलब्ध नाही आहे. लक्षात घ्या, जर मंडळाच्या वतीनं पेनल्टी देण्यात आली तर त्याला सर्वस्वी जबाबदार आपण असाल. तर घसवड संघाचा 12वा खेळाडू लगेचच आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, अदरवाईज आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हॅलो, आपण वळूयात मैदानाच्या दिशेने आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मी निशांत पाटील फ्रॉम खानाव सहर्ष स्वागत करतोय. खूप मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस अर्थात युवा पिढी भुनंग आयोजित कैलासवासी श्री परशुराम नथू पाटील
व कैलासवासी कुमारी आसावारी परशुराम पाटील 4 चेंडू झालेले आहेत. 12 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी एकंदरीत 55 धावेचं लक्ष्य आहे आणि ते पूर्ण करत असताना आपण पाहिलं तर या ठिकाणी या स्वर्गीय संतोष पाटील घसवड पुरस्कृत घसवड हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करत आहे आणि या बॅटिंगमध्ये खूप चांगली या ठिकाणी फटकेबाजी होत आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कमॉन डीजे. मधील जे ब्रह्मास्त्र म्हणत असतो परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा या झालेल्या आहेत. पहिल्या षटकाची सांगता 18 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच मयुरेश आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू तर येणारे 18 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी तर येणारे 18 चेंडू आणि 37 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 37 धावा म्हटल्या की मित्रांनो आता मात्र प्रत्येक षटकामागे या ठिकाणी मोठी हाणामारी करावी लागेल. प्रति षटकामध्ये आपण पाहिलं ना तर या ठिकाणी 12.33 ची सरासरी ठेवावी लागेल तरच या ठिकाणी स्वर्गीय संतोष पाटील पुरस्कृत जो घसवड संघ बॅटिंग करतोय या बॅटिंग करणार संघाला आपण लगेच जिंकू शकतो. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंवा त्याच वेळेला जर आपला जो परफॉर्मन्स आहे तो आज रसिक प्रेक्षकांवर पेश करायचा असेल तर खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडू बॅटवरती घ्यावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी मोठे फटके मारणं फार अनिवार्य असणार आहे. येणारे 17 चेंडू आणि आता मात्र 37 धावेची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला पाहिलं ना तर फक्त सिंगल मिळणार आहे. मित्रांनो खरं तर क्रिकेटचं जे प्रेम म्हणतात ना ते खऱ्या अर्थानं आता मात्र पाहायला मिळत आहे. आमच्या अर्थात आदरणीय चंद्रकांतजी ठाकूर हे ऑन द वे होते आणि या स्पर्धेचा आनंद ते यूट्यूबच्या माध्यमातून घेत होते परंतु जी प्रणय शेळकेने जी फटकेबाजी केली होती त्यासाठी जे 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते मात्र माझ्या आता हातामध्ये आलेलं आहे. तर मी प्रणय शेळकेला विनंती करत आहे की आपलं जे पारितोषिक आहे ते मात्र घेऊन जायचं आहे. पहा मित्रांनो क्रिकेटचं किती वेड आहे किंवा क्रिकेटचे किती दिवाणी आहेत. कारण आपण पाहिलं तर या ठिकाणी ऑन द वे होते परंतु यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत होते आणि प्रणय शेळकेच्या फलंदाजीवरती पूर्णपणे प्रभावित होऊन त्याला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक मात्र आलेलं आहे. ते लगेच घेण्यासाठी मी आमंत्रित करतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर. चेंडू बऱ्याच हवेमध्ये क्षेत्ररक्षक येणार का परंतु चेंडू सरळ जातोय 1 बाउन्स. आपण वेटिंग करूया पंचांच्या डिसिजनसाठी आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. कमॉन डीजे. घालवता अर्थ आपण पाहतोय आदरणीय चंद्रकांतजी ठाकूर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक त्यांचे चिरंजीव यश ठाकूर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभस्ते या ठिकाणी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. वेल्डन प्रणय आपल्या भोंदन गावासाठी अशीच कामगिरी करत राहा. आपल्या भोंदन गावाचं नाव हे रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कर. मित्रांनो प्रणय शेळकेचा आपण विचार केला तर वयाने खूप लहान अगदी माझ्या समवेत तो डिप्लोमा करण्यासाठी होता आणि त्यावेळेला सुद्धा बघ टेनिस क्रिकेट असेल किंवा त्याच वेळेला सीझनचं क्रिकेट असेल अगदी लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा प्रणय शेळकेची कामगिरी फार उल्लेखनीय राहिलेली आहे. आणि आज आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला खऱ्या अर्थानं नवतरुण खानाव संघामध्ये सुद्धा ओपनसाठी खेळण्यासाठी मी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्याने सुंदर असा परफॉर्मन्स केला आणि तोच प्रणय शेळके आपण पाहतोय त्याला या ठिकाणी सन्मानित करत असताना तर वेल्डन प्रणय आपले भोंदन गावाचं नाव सदैव तो असंच वर नेत राहा. आणि खऱ्या अर्थानं आज सुद्धा आपण पाहिलं
पाहिलं तर सिद्धांतजी पाटील यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे, कारण आपल्या स्थानिक खेळाडूंना या ठिकाणी खूप चांगली या ठिकाणी संधी दिलेली आहात. 33 धावा या 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. अंतिम चेंडू या षटकातील फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा फायदा तर मात्र उठवता आला नाही आहे. एक धाव तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु आपण पाहिलं तर या ठिकाणी फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज मात्र झेलबाद होणार नाही आहे. एक धाव सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीनं आत्तापर्यंत 16 धावसंख्येच्या सरासरीनं 32 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा तर या षटकामध्ये 14 धावा. आणि मयुरेश आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या 2 षटकांमध्ये काही अंशी का होईना परंतु विजयाच्या दिशेने वाटचाल आहे ती खऱ्या अर्थानं स्वर्गीय संतोष पाटील पुरस्कृत घसवड संघानं केलेली आहे. आता आपण समीकरण पाहिलं, इक्वेशन पाहिलं तर माझे स्कोरर मला सांगणार आहेत येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावा म्हणजेच मयुरेश आपण पाहिलं तर प्रति षटकामध्ये या ठिकाणी 11.50 सरासरी ठेवावी लागेल. सेकंड राऊंडचा हा आपण पाहतोय सामना सुरू आहे. भुवनेश्वर रोहा विरुद्ध स्वर्गीय संतोष पाटील पुरस्कृत घसवड अशी ही मॅच आहे. आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर आता मात्र कुठेतरी असं वाटलं होतं की ज्यावेळेस प्रथम सत्र समाप्त झालं खूप चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली होती भुवनेश्वर रोहा संघानं, तर गोलंदाजसुद्धा चांगले होते. भुवनेश्वर संघ जिंकेल की काय असं वाटलं होतं, परंतु त्याच वेळेला मित्रांनो जर पाहिलं ना तर घसवड संघामध्ये चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजी खासियत म्हणजे त्यांच्यामध्ये फिरकी गोलंदाज आहेत. ही मयुरेश फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याच संघामध्ये फास्टर किंवा स्लोअर गोलंदाज असतात, परंतु घसवड संघामध्ये फिरकी गोलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि आज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून बॅटिंगसुद्धा त्या लेवलची होत आहे. तर यावेळेला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकफुटला जो बॅट सिकडा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेनं जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत धावणार त्या ठिकाणी चेंडूला अडवणार तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केलेल्या आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने आपण धावसंख्या पाहिली तर आत्तापर्यंत 34 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर आता मात्र या दोनही फलंदाजांना मयुरेश शेवटल्या क्षणापर्यंत थांबावं लागेल, किंवा त्याच वेळेला प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी जे शॉर्ट सिलेक्शन आहे जे शॉर्ट सिलेक्शन आहे ते मात्र परफेक्ट करावं लागेल. कारण कधीतरी आपण पाहतो की प्रेशरमध्ये एक चुकीचा फटका खेळून जातो आणि त्याच्यामध्ये आपली विकेट जात असते. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट टायमिंग मात्र पाहायला मिळत नाही आहेत दोघा. तर आतापर्यंत 34 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. प्रेम आपण पाहिलं तर 15 या धावसंख्येवरती नाबाद खेळत आहेत. आणि आपण जर सनीचा विचार केला तर 17 या धावसंख्येवरती नाबाद खेळत आहेत. आणि काय बॅटिंग करत आहेत दोन्ही फलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करणार का. आणि बाप रे बाप, या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जर एक्स्ट्रा धावा खर्च केला तर कुठेतरी त्या ठिकाणी आत्महत्या म्हणावी लागेल. कमॉन डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मित्रांनो भोनंग संघातील मित्रमंडळी फार एक्सपिरियन्स आहे या, किंवा त्यांच्या माध्यमातून बऱ्याच यंग खेळाडूंना ज्यांनी शिकवलं, अर्थात दत्ताराम झावरे ज्यांना आपण डीजे या नावाने संबोधतो ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सिद्धांतजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे. अगदी भोनंग संघाकडून तुम्ही बऱ्याच वेळेला खेळताना पाहिलेलं आहे, किंवा त्याच वेळेला तुमच्या माध्यमातून बरेचसे जे युवा खेळाडू आहेत त्यांना तुमच्या माध्यमातून सातत्यानं मार्गदर्शन असेल किंवा प्रोत्साहन असेल तर ते मिळत असतं. आणि आपण आज या ठिकाणी आलेला आहात तर मी विनंती करतो आपण लगेचच आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला. जरूर चेंडू कार्पेट सहारे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फक्त सिंगल मिळणार आहे. आणि सिंगलच्या मदतीनं बॅट्समन आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होते. 37 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. आठ चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. अगदी आपण पाहिलं ना तर या ठिकाणी अगदी पहिल्या सामन्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक सामना हा काही ना काहीतरी रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट खेळून काढलेला चेंडू आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे. क्षेत्ररक्षक फक्त सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत.
आणि आता आपण समीकरण पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला मित्रांनो अशा प्रकारची समीकरणं येत असतात. कधी त्यामध्ये मयुरेश फलंदाज यशस्वी होतात, कधी गोलंदाज यशस्वी होतात. परंतु आता मात्र बॅटिंग चांगली झाली तर बॅटिंग करणारा संघ नक्कीच जिंकणार आहे. अर्थात स्वर्गीय संतोष पाटील पुरस्कृत घसवड संघ. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आणि एकदम शेवटल्या क्षणी आपण पाहिलं ना तर या ठिकाणी झेल मात्र सोडलेला आहे आणि एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीनं आतापर्यंत धावसंख्या 40 लागते धाव फलकावरती. येणारे आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा. पहिल्या राऊंडमध्ये आपण पाहिलं तर विजय प्राप्त करून दुसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी खेळत आहेत आणि आता मात्र ही मॅच दोनही संघांना खऱ्या अर्थानं खूप मेहनत करावी लागेल, संघर्ष करावे लागेल. सराव करणं हे फार गरजेचं असणार आहे, कारण क्षेत्र कोणतंही असू द्या पण त्याच्यामध्ये आपली मेहनत किंवा जो आपला सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना तो फार महत्त्वाचा असतो. तो सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी दोनही संघांना ठेवावा लागेल. 11 खेळाडूंचं चांगलं योगदान या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थात फिल्डिंग करणारा संघ म्हणजेच भुवनेश्वर रोहा या संघामध्ये चांगली फिल्डिंग आहे. 11 खेळाडूंचं चांगलं कॉर्डिनेशन आहे, योगदान आहे आणि आता मात्र चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी खेळ मात्र करावा लागेल, जेथे जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. तर गोलंदाज आपण पाहतोय निशांत वाघमारे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अर्थात 15 धावेची गरज आहे. माझे टेक्निकल स्कोरर जे टेक्निकल वर्क आहे अर्थात मयुरेश सुभेदार हे मात्र माझ्या समवेत या ठिकाणी आहेत. त्याचंसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करत आहे. अर्थात वेशाने मेकॅनिकल इंजिनियर, परंतु आज आपण पाहतोय आपल्या गावासाठी आणि डिप्लोमाला मलासुद्धा माहीत आहे. अर्थात मॅथ्सचा कोणी बादशाह होता तर अर्थात मयुरेश सुभेदारच होता, कारण मी सुद्धा त्या डिप्लोमा कॉलेजला होतो त्या ठिकाणी शिकण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं मॅथ्स म्हटलं की नक्कीच मयुरेशचं नाव हे आवर्जून घेतलं जायचं. तोच माझ्या समवेत या ठिकाणी अर्थात जे टेक्निकल वर्क आहे ते मात्र पाहत आहे. सहा चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. या चेंडूवरती आपण पाहिलं तर हॉरिझॉन्टल बॅटने शॉटॉम्पूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू मात्र पाहिलं ना तर थोडंसं जागीच थांबलेला आहे. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने आत्तापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचेल 43 धावा. त्रेचाळीस धावा आत्तापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळत आहे. गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, जो परंतु 1 बाउन्स चेंडू सरळ येतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु पहिल्याच अटीमध्ये या ठिकाणी चेंडू गॅदर करण्यामध्ये अयशस्वी ठरला. जर पहिल्याच अटीमध्ये चेंडू जर पकडला असता मयुरेश तर कदाचित या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता, पण तो क्रिकेट म्हटलं की जर आणि तर या शब्दाला अर्थ नाही आहे. तुम्ही तुमचं जे प्रेझन्स ऑफ माइंड आहे ना ते त्या ठिकाणी वापरणं फार गरजेचं आहे. ते आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजाकडनं पाहायला मिळत नाही आहे. तर आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 10 धावेची गरज असताना आता मात्र या मॅचमध्ये कोणता संघ विजयी होणार. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मयुरेश पहिल्या राऊंडमध्ये हारलो तर एवढं काही वाटत नाही, परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये हारलो की थोडंसं जीवाला लागते ती हार. त्याच्यामुळे दोघांना सुद्धा या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु एक धाव कंप्लीट, सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाची साथ मात्र लाभत नाहीये. तीन चेंडू आणि आता मात्र 8 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे, त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी दोनही संघांना मी या ठिकाणी सांगू इच्छित आहे. अर्थात बॅटिंग करणारा संघ आपल्याला कंपल्सरी चेस करावं लागेल. येणारे 3 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. या मॅचमध्ये आपण पाहिलं नंतर पूर्णपणे रोमांचकता पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि आता मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. आणि मित्रांनो नक्कीच मी कौतुक करेन घसवड संघाचं, कारण त्यांनी मोठ्या फटक्यांवरती मयुरेश भर नाही दिला. त्यांना माहिती आहे जर आपण एकेरी दुईला जरी प्राधान्य दिलं तरीही धावसंख्या उभारू शकतो, कारण बरेचसे फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये बीट होत असतात. तर आता मात्र येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे.
2 चेंडू आणि 6 धावा, एक मोठा हिट खऱ्या अर्थानं घसवट संघाला विजय प्राप्त करू देऊ शकतो. परंतु त्याच वेळेला मयुरेश जर दोनही चेंडू निर्धाव काढले किंवा दोनही चेंडूवरती मोठी फटके मारण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवलं तर खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणारा संघ तो म्हणजेच भुवनेश्वर रोहा हा संघ सुद्धा विजयी होऊ शकतो. विनिंग पर्सेंटेज आपण बघितलं तर 50% सामना बॅटिंग करणाऱ्या संघाकडे, 50% सामना हा अर्थात फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे. पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र या मॅचमध्ये पूर्णपणे ट्विस्ट आलेला आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं मी कौतुक करेन नक्कीच, कारण गोलंदाजांनी मोठे फटके मारण्यापासून पूर्णतः वंचित ठेवलेला आहे. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावेची गरज असताना एकदा सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवते सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा, कारण खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी जशी पाहिजे होती तीच मॅच. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज असताना ते कारनामे अर्थात रोहित शर्माने केलेले आहेत. ती गोष्ट अर्थात दिनेश कार्तिकने केलेली आहे. ती गोष्ट आपण पाहिलं तर मित्रांनो युवराज सिंगने केलेली आहे. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. हा मात्र मोठा फटका चेंडू जाणार का सीमारेषेच्या बाहेर, परंतु या ठिकाणी झेल पकडला. आणि अर्थात आपण पाहिलं ना तर भुवनेश्वर 11 रोहा संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि त्याच वेळेला या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वर्गीय संतोष पाटील पुरस्कृत घसवड या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. तर नवतरुण खानाव संघानं लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण काही क्षणातच आपली या ठिकाणी मॅच लागणार आहे. अर्थात आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेला हा सामना 3 षटकांचा असेल याची मात्र दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. मित्रांनो जय हनुमान भोनंग या संघाचे अर्थात पूर्वी जो संघ खेळायचा त्या संघाचे स्वतः कर्णधार अर्थात आदरणीय चंद्रकांतजी ठाकूर